सदर कथा काल्पनिक असून तिचा कुठल्याही सत्य घटनेशी अथवा जीवित किंवा मृत व्यक्तीशी संबंध नाही. ही कथा केवळ मनोरंजनाच्या उद्देशानं लिहिली गेली असून कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. या कथेचे सर्व हक्क राखीव आहेत याची नोंद घ्यावी. लेखक रोहिदास धनराज सोमवंशी. धन्यवाद. नेहमीच्या रुटीनप्रमाणे ऑफिसचा सर्व स्टाफ दुपारचं जेवण करत होता. 12 घरचे 12 डबे म्हटल्यावर पंचपक्वान्नाची अनुभूती देणारा हा क्षण नेहमीचा जरी असला तरी देखील कोणी ऐकाने हॉटेलच्या जेवणाचा विषय काढला. बरं, मी म्हणतो विषय काढेना का जाईना, पण पुढच्या 5च मिनिटात रात्रीच्या जेवणाचा प्लॅन देखील तयार होणं हे जरा कमालीचं वाटलं. मला एक कळत नाही, बहुतांश लोक हॉटेलचं जेवण म्हटल्यावर एवढी का चेकाळतात, इतके का उतावळे होतात? असो, देव जाणे. दुपारचं जेवण उरकताच ज्याने त्याने आपापल्या घरी कॉल करून रात्रीचं जेवण बाहेर करणार असल्याची पूर्वकल्पना दिली आणि सर्वांनी मिळून रात्रीच्या जेवणाची वेळ निश्चित केली. या सर्वांमध्ये रतन मात्र नवीन होता. अजून म्हणावं तसा स्टाफ मेंबर्समध्ये रुळला नव्हता. त्यामुळं मनात विचार येणं साहजिक होतं की या सर्वांसोबत जाऊ की नको. त्याचा द्विधावस्थेत पडलेला चेहरा बघून रोहितने त्याला विचारलं, ओ रतन भैया, येताय ना तुम्ही पण हॉटेलला? यावर गोंधळलेला चेहरा करून रतन म्हणाला, इच्छा तर आहे, पण घरचे सगळे गावाला गेलेत आणि बायको एकटीच आहे घरी, त्यामुळं काय करू समजत नाहीये. यावर रतनच्या बाजूला बसलेला प्रतीक म्हणाला, अहो रतन भाऊ, एवढा काय विचार करताय तुम्ही? 10:30 पर्यंत जो तो ज्याच्या त्याच्या घरी असेल. 10:30 पर्यंत उरकेल सगळं? रतनने किंचित आश्चर्यचकित होऊन विचारलं. सगळ्यांच्या नजरा एक झाल्या आणि एक साथ होकार येतो ना येतो तोच रतनने बायकोला कॉल केला. हॅलो सुगंधा, ऐक ना, ऑफिसच्या सर्व स्टाफचा रात्री बाहेर जेवायला जाण्याचा प्लॅन आहे. रतन भैया चला म्हणत मला ही खूप फोर्स करताय, काय करू समजत नाहीये. यावर सुगंधा म्हणाली, अहो मग जा की, मी कुठे अडवले तुम्हाला? फक्त लवकर या आणि हां, कोणी फोर्स जरी केला तरी ड्रिंक वगैरे करू नका. नाही नाही, असलं काही होणार नाही, जस्ट जेवणासाठी चाललोय, रतन म्हणाला. यावर ठीक आहे म्हणत सुगंधाने कॉल कट केला. रतनचा खुललेला चेहरा बघून सर्वांच्या गालावर हसू उमटलं. रतनला या शहरात स्थायिक होऊन काहीच दिवस झाले होते. आई वडील आणि बायकोसह ह्या शहरात बस्तान मांडण्याचं एकमेव कारण होतं त्याला मिळालेला हा जॉब. शहरातील मुख्य रस्ते आणि ऑफिस ते घरचा रस्ता वगळता हे शहर अजूनही त्याच्यासाठी नवीनच होतं, अपरिचित होतं. ठरल्याप्रमाणे जेवणासाठी निवडलेलं हॉटेल शहराच्या बाहेर जरी असलं तरी देखील सोबतीला सगळा स्टाफ असणार होता म्हणून चिंता वाटत नव्हती. दुपारनंतरची पेंडिंग असलेली कामे सर्वांनी लगबगीनं पूर्ण केली. बघता बघता संध्याकाळचे 7 वाजले. ठरल्याप्रमाणे सर्वांनी आपापल्या गाड्या काढून हॉटेल उमराईची वाट धरली. हॉटेल उमराई शहरापासून बाहेर 20 किलोमीटर अंतरावर असलेलं एक प्रसिद्ध भोजनालय. क्वालिटीचा आधार घेत एखादा धंदा नावारूपाला आला की त्या धंद्याला जाहिरातीची गरज नसते असं म्हणतात. त्यातलंच एक म्हणजे हे प्रसिद्ध हॉटेल उमराई. या हॉटेलचं नुसतं नाव जरी ऐकलं तरी देखील तोंडाला पाणी सुटतं अशी चर्चा आहे सर्वत्र. ह्या हॉटेलला गर्दी होण्यामागचं कारण कदाचित हेच असावं असं मला वाटतं. हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर काहींचा तिकडून तिकडेच घरी जाण्याचा विचार होता. त्यामुळे कुणाला जॉईन न होता त्यांनी त्यांच्या गाड्या सोबत घेतल्या होत्या. पण ज्यांना मात्र ऑफिसपासून घर जवळ होतं ते मात्र कुण्या एकाच्या गाडीवर डबल सीटच्या हिशोबाने जॉईन झाले होते. ऑफिसपासून निघताना सचिन म्हणाला होता, हॉटेल उमराईला जाण्यासाठी मेन रोडने जाण्याची गरज नाही, एक शॉर्टकट मला माहिती आहे, तो रस्ता डायरेक्ट हॉटेल उमराईच्या 1 किलोमीटर अलीकडे निघतो. शहरात संध्याकाळच्या वेळेला कुठले तरी मंत्री महोदयांची सभा असल्यामुळं शहरातल्या मुख्य रस्त्यांवर लोकांची गर्दी उसळली होती. त्यामुळे सर्वांच्या संमतीनं शॉर्टकट रस्ताच योग्य राहील असा निर्णय झाला होता. गाड्यांनी शॉर्टकट रस्त्याची वाट धरली होती. बघता बघता सर्वजण शहराच्या बाहेर पडले. सचिनची गाडी घेईल तशी वळणं सर्वांच्या गाड्या घेत होत्या. सचिन आणि प्रितीश सोडता या वाटेने आजवर कोणीच प्रवास केलेला नव्हता. त्यामुळे बाकीचे सर्व ह्या दोघांच्या भरोशावर त्या वाटेने निघाले होते. वाटेत त्यांना दाट झाडांनी वेढलेली एक छोटीशी टेकडी पार करावी लागणार होती. घाटाचा रस्ता तसा ठीकठाक होता,
पण टेकडी पल्लाड असलेल्या गावातल्या रस्त्यानं मात्र सर्वांचा अंत पाहायला सुरुवात केली होती. यावर वैतागून कृष्णा आपल्या मागे गाडीवर बसलेल्या सागरला म्हणाला, यार हा सचिन काय जरा येडाय का रे? शहरातल्या गर्दीतून बाहेर पडायला पण एवढाच वेळ लागला असताना मेन रोडने गेलेलं पुरलं नसतं का? पर हाडं खिळखिळी करून टाकली नाही या रस्त्यानं. यावर सागर म्हणाला, जाऊ द्या कृष्णा भाऊ, थोड्यासाठी काही बोलू नका. असंही तुमचं आणि त्याचं काही जमत नाही. उगा शब्दाला शब्द नको लागायला. अरे पण त्याला माहीत होतं ना रस्ता खराब आहे. त्यानं हे आधी सांगायला नको होतं का? ह्या अशा रस्त्याने जावं लागणार आहे याची जर कल्पना आधीच मिळाली असती ना तर मी आलोच नसतो. कृष्णाची चिडचिड व्हायला लागली होती. यावर पुन्हा सागर म्हणाला, तुम्ही जरा थंड घ्या ना हो कृष्णा भाऊ, कशाला तापताय थोड्यासाठी? आला ना हॉटेल जवळ आता, तो बघा हायवे. दूरवरचा दिसणारा हायवे बघून सर्वांना हायसं वाटलं. दिशादर्शक पाटीपासून उजव्या हाताला सर्वांनी आपापल्या गाड्या वळवल्या आणि फायनली सर्वजण हॉटेल उमराईला येऊन पोहोचले. एकरभर जमिनीवर ठाण मांडून बसलेल्या ह्या हॉटेलची सजावट आणि तिथली लाइटिंग सर्वांच्या मनाला साथ घालत होती. अवतीभवतीच्या काळ्याकुट्ट अंधारात जणू एखादं जागृत देवस्थान लख्ख दिव्यांनी उजळून निघावं आणि भाविकांची तिथे कायम गर्दी असावी असंच काहीसं चित्र होतं ते. वॉश बेसिनवर हात धुवून तोंडावर पाणी मारून झाल्यावर सर्वांनी एक टेबल गाठला, आपापली जागा घेतली. वेटर येईतो शॉर्टकटच्या रस्त्यावर चर्चा सुरू झाली. कृष्णाचा राग अजूनही शांत झालेला नव्हता. सर्वांनी सचिनवर तापणं हे काही योग्य वाटत नव्हतं म्हणून बाकीच्यांनी कृष्णाला आवरण्यात वेळ खर्ची केला. यावर मध्येच रतन म्हणाला, ओ कृष्णा भाऊ, जाऊ द्या, होत असतं कधी कधी. जाताना चांगल्या रस्त्यानं जाऊ आपण. तुम्ही गप्प बसाव, तुम्हाला काय माहिती आमच्याबद्दल? शांत बसा जरा, उगाच मध्ये मध्ये करू नका, नाहीतर कुठचा राग कुठे निघेल मला माहित नाही. कृष्णाचं हे वाक्य ऐकून रतन एकदम शांत झाला आणि मनातल्या मनात पुटपुटला. कुठून दुर्बुद्धी सुचली आणि यांच्यात तोंड मारलं देव जाणे. अरे मरा ना तिकडेच, एकमेकांच्या डोक्यात दगड घाला, मला काय करायचंय? रतन या सर्वांमध्ये नवीन होता म्हणून त्याला हे शब्द गिळणं भाग होतं. कृष्णा रतनवर ओरडला म्हणून उर्वरित सर्वांनी कृष्णाला शेवटचं म्हणून सांगितलं, आता बस झालं, तुमची भांडणं इथून बाहेर गेल्यावर करा. इथं जेवायला आलोय ना तर जेवण करा आणि नीट घरी निघा, समजलं ना? जरा वेळ सगळे एकदम शांत होते. मध्येच प्रतीकने विषय काढला, वातावरण एकदम थंड झाले ना? हवेतला गारवा पण एकदम वाढलाय. हो हो, राहू दे, कळला तुझा गारवा थंडावा बेवडा कुठचा. दारू नाही भेटत इथं. तोच येणाऱ्या वेटरने रोहितचं हे वाक्य ऐकलं आणि तो एकदम बोलून गेला, साहेब भेटते की दारू इथे? आताच मागच्या काही दिवसात बार चालू केलाय आम्ही. वेटरचं हे वाक्य ऐकताच सर्वांच्या माना वळाल्या. ठरलेल्या प्लॅनमध्ये ड्रिंक वगैरे करणं हे काही नियोजित नव्हतं, पण तरी देखील आता डिनर पार्टीत ड्रिंक ॲड होणार असल्याचं चित्र दिसत होतं. रतनला सर्वांनी खूप आग्रह करून देखील त्यानं नकार दिला होता, कारण त्याला जेवण करून लवकर घरी पोहोचायचं होतं. नंतर वेळ न दवडता एकाने वेटरला विचारलं, आम्ही इथं ड्रिंक मागवू शकतो का? यावर वेटर म्हणाला, सर तुम्हाला इथे नाही मागवता येणार. हॉटेलच्या मागच्या बाजूला आपला बार आहे, तुम्हाला तिथं जावं लागेल. ठीक आहे म्हणत रोहितने वेटरला सांगितलं, मग तोपर्यंत आम्ही आमची ऑर्डर देऊन टाकतो, तेवढी तयारी करून ठेवा, आम्ही 10 मिनिटात येतो. यावर वेटरने ठीक आहे म्हणत होकार दिला. जाताना सर्वांनी रतनला सोबत चालता का म्हणून विचारलं. यावर रतन म्हणाला, नाही नाही नाही, तुम्ही या जाऊन, मी थांबतो इथंच. 10 मिनिटाचा तर प्रश्न आहे, या जाऊन. लगबगीने सर्वजण बारच्या दिशेने गेले. रतन आपला एकटाच तिथे बसून हॉटेलचा सर्व परिसर निहाळत होता. अचानक भिंतीवरच्या घड्याळावर त्याची नजर पडली. रात्रीचे 10 वाजले होते. घाईघाई त्यानं खिशातून मोबाईल काढून सुगंधाला कॉल केला. हॅलो सुगंधा, ऐक ना, मला यायला थोडासा उशीर होईल. ते आम्ही थोडं शहराच्या बाहेर आलोय जेवायला, त्यामुळे इथं पोचायलाच आम्हाला उशीर झाला. यावर सुगंधा काहीतरी बोलेल अशी अपेक्षा होती, पण तिने फक्त ठीक आहे म्हणत कॉल कट केला. तिच्या ह्या कृत्याने रतनही जरा वेळ विचारात पडला. तोच काही वेळात तिचा मेसेज आला, तुम्हाला जेव्हा यायचं तेव्हा या, दार साखळीवर टाकलंय. सुगंधाच्या बोलण्यातला सूर बदलल्याचं रतनला जाणवत होतं, पण हे काही नवीन नाही म्हणून त्याने ही ठीक आहे म्हणत तिला रिप्लाय केला. तेवढ्यात मोबाईलच्या बॅटरीकडे त्याचं लक्ष गेलं. चार्जिंग संपत आली होती, त्यामुळे त्यानं बाजूला असलेली आपली बॅग उघडली. चार्जर शोधू लागला, पण चार्जर काही सापडलं नाही. चार्जर ऑफिसमध्येच राहिल्याची खात्री पटली.
कॅश काउंटरसमोर उभा असलेल्या वेटरला त्यानं आवाज दिला. तोच लगबगीने धावत येऊन त्यानं विचारलं, सर बोला ना. अहो काही नाही, ते माझ्या मोबाईलची चार्जिंग संपत आली आहे. तिथे काउंटरवर कोणाचं चार्जर असेल तर मी माझा मोबाईल तिथे चार्जिंगला लावू शकतो का? यावर वेटर म्हणाला, हो लावू शकता ना, काही अडचण नाही. द्या इकडे, एक चार्जर आहे तिथे. रतनने स्वतः जाऊन त्याचा मोबाईल तिथे चार्जिंगला लावला. वेटर काउंटरजवळ त्याच्या जागेवर येऊन बसला. तितक्यात हॉटेलसमोर एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ आली. गाडीतून एक खादी घातलेला धिप्पाड माणूस उतरला. डोक्यावर कडक गांधी टोपी, दोन्ही कानात सोन्याच्या बाळ्या, चेहऱ्याला शोभेल अशी दाढी आणि रुबाबात भर घालणाऱ्या पिळदार मिशा. हा सगळा पेहराव बघून क्षणभर रतनला वाटलं की तो व्यक्ती कोणी बागायतदार किंवा नेता असेल. पण त्या व्यक्तीला बघून वेटर ताडकन उभा राहिल्यानं रतननं वेटरला विचारलं, दादा कोण आहे तो ते? यावर वेटर म्हणाला, आमचे शेठजी आहेत, हॉटेलचे मालक, अण्णा माळी. ओ, नाईस पर्सनॅलिटी. जरा वेळ तिथेच थांबून रतनने एक नजर घड्याळाकडे बघितलं आणि वेटरला म्हणाला, दादा मोबाईल आणि तिथे खुर्च्यावर आमच्या सर्वांच्या बॅग्स आहेत, त्यावर 5 मिनिटं लक्ष राहू द्या. मी बाकीच्यांना विचारून येतो अजून किती वेळ लागणार आहे ते. सोबतच्या सर्वांना जाऊन बराच वेळ झाला होता, पण अजूनही त्यांचा पत्ता नसल्यानं रतन त्यांना बघायला बारच्या दिशेने गेला. इकडे बारमध्ये खंबेच्या खंबे खाली करायचं काम सुरू होतं. रतन आल्यावर त्यानं रोहितला विचारलं, रोहित सर, अजून किती वेळ लागणार आहे? चला ना, नाहीतर घरी जायला खूप उशीर होईल. तितक्यात बेधुंद अवस्थेत एक जण म्हणाला, घरी? कुणाच्या घरी? आजची रात्र इकडंच. तोच कृष्णा आपल्या जागेवरून उठून एकदम रतनच्या जवळ आला आणि त्याच्या गळ्यात पडून म्हणाला, रतन भाऊ सॉरी, मी तुमच्यावर ओरडलो. मला असं नव्हतं बोलायला पाहिजे. या सच्याचा राग उगाच तुमच्यावर निघाला. रतन इट्स ओके म्हणणार तो सचिनचा आवाज कानावर पडला. ए, सच्या कोणाला म्हणतो रे? नीट इज्जतीत नाव घ्यायचं. यावर कृष्णा म्हणाला, नाही घेत. काय करशील? मारतो का मला? हे वाक्य पूर्ण होत नाहीत तोच सचिनने कृष्णाच्या पोटात लाथ घातली. बाकीच्या सगळ्यांना जास्त झाल्यामुळे जागेवरून नीट उठता येईना आणि सचिनला देखील आवरता येईना. त्यामुळे रतनला पुन्हा मध्यस्थी करायची वेळ आली, पण परिणामी दोघांपैकी एकाची झापड रतनला पडताच रतन बाजूला झाला आणि एकच गोंधळ उडाला. बार चालवणाऱ्या लोकांसाठी हा प्रकार काही नवीन नसतो, त्यामुळे अशी परिस्थिती समोर आल्यावर ती कशा पद्धतीनं हँडल करायची हे त्यांना चांगलंच ठाऊक असतं. जमलेल्या गर्दीतून कुठलाच विचार न करता रतन तिथून बाहेर पडला आणि हॉटेलच्या दिशेने चालू लागला, कारण सोबतच्या सर्वांची परिस्थिती आवाक्याच्या बाहेर गेली होती. या सर्वांसोबत इथे आल्याचा त्याला आता पश्चाताप व्हायला लागला होता. आता मुकाट्यानं एकट्यानं जेवण करायचं आणि घरची वाट धरायची असा विचार करत तो आपल्या टेबलजवळ आला. वेटरला आवाज देणार तोच त्याच्या मोबाईलची रिंग वाजली. त्याने काउंटरवर चार्जिंगला लावलेल्या आपल्या मोबाईलकडे धाव घेतली. बघतो तर काय, मोबाईलचं चार्जर कुणीतरी काढलेलं होतं. यावर विचारणा करण्याआधी आपल्या घराशेजारी राहणाऱ्या मोरेंचा कॉल रिसीव्ह करणं त्याला महत्त्वाचं वाटलं. त्याने घाईघाई कॉल रिसीव्ह केला. समोरून मोरे बोलत होते, रतन भाऊ, तुमच्या घरात चोरी झालीये. जिथे कुठे असाल तिथून लवकर घरी या, वहिनी खूप घाबरल्यात. हे शब्द ऐकताच रतनच्या पायाखालची जमीनच सरकली. क्षणभर त्याला उमजेनाच काय करू. कुठलाच विचार न करता त्याने आपला मोबाईल खिशात टाकला, बॅग उचलली आणि गाडीला किक मारून त्याने मेन रस्त्याने घरची वाट धरली. गाडीनं प्रचंड वेग धरला होता. लवकरात लवकर घरी पोहोचायचं हा एकच विचार त्याच्या डोक्यात सुरू होता. शरीराचा थरकाप होत होता. बायकोवर काय परिस्थिती ओढवली असेल याचा अंदाजा लागत नव्हता. दिशादर्शक पाट्या बघत गाडी पुढे सरकत होती. तोच पुढच्या टी पॉइंटवर वाहतूक ठप्प झालेली चित्र बघून तो अजूनच गोंधळून गेला. तिथल्या एका वाहन चालकाला विचारणा केल्यावर लक्षात आलं की पुढे एक मोठा कंटेनर पलटी झाला आहे. पूर्ण रस्ता ब्लॉक झाल्यामुळं कुणालाच पुढे जाता येईना. यावर रतनने त्या माणसाला विचारलं, दादा मग आता शहरात जायला दुसरा रस्ता कोणता आहे? यावर तो वाहन चालक म्हणाला, लवकर जायचं असेल तर हॉटेल उमराईच्या अलीकडून एक रस्ता आहे, तो जातो शहरात. नाहीतर हॉटेलपासून पुढे 13 किलोमीटरवर महामार्ग आहे, त्या मार्गाने तुम्हाला शहरात जावं लागेल. पण ते खूप दुरून पडेल तुम्हाला, त्यापेक्षा तुम्ही अलीकडच्याच रस्त्याने जा. रतनकडे विचार करायला वेळ नव्हता. हॉटेलला आलो होतो त्याच मार्गाने माघारी जाणं त्याला योग्य वाटत होतं. त्याने घाईघाई गाडी वळवली, आल्या मार्गी परत निघाला.
रस्ता खराब होता, त्यामुळे गाडी जोरात पळवता येत नव्हती. जीव प्रचंड रडकुंडीला आला होता. रात्र देखील बरेच झाल्यानं त्या वाटेवर त्याच्या गाडी व्यतिरिक्त कुठलंच वाहन दिसत नव्हतं. अवतीभोवतीचा गडद अंधार स्पष्ट सांगत होता की आज अमावस्या आहे, कारण आकाशात चंद्रही दिसत नव्हता. बघता बघता गाडी गावात शिरली, पण तरी देखील सर्वत्र अंधार दिसत होता. हे चित्र बघून रतनने अंदाज लावला की गावातील लाईट गेली असावी बहुतेक. तो आपला गाडी चालवत राहिला. पुढे काही अंतरावर 2 रस्ते लागल्यावर त्यानं गाडी थांबवली. नेमकं आपण कुठल्या रस्त्यानं आलो होतो हे त्याच्या लक्षातच येईना. कुणाला विचारावं तर आजूबाजूलाही कोणी दिसेना. खिशात हात घालून त्याने मोबाईल बाहेर काढला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही, कारण चार्जिंग नसल्यानं तो केव्हाच बंद झाला होता. आता मात्र काय करावं त्याला समजत नव्हतं. तितक्यात कानावर कुणाच्या तरी खोकळण्याचा आवाज आला. गाडीचं हँडल फिरवून त्यानं लाईटच्या प्रकाशात समोरच्या बाजूला नीट न्याहाळून बघण्याचा प्रयत्न केला, पण कुणीच दिसलं नाही. तोच एकदम कानाजवळ खोकळण्याचा आवाज आल्यानं त्याचा जीव धाडकन उडाला. गाडीच्या मागच्या बाजूने येणारा एक माणूस त्याच्या जवळून अगदी मंद गतीनं पुढे जात होता. हातातील कंदील आणि घोंगडीने डोक्यासह पूर्ण शरीर झाकलेला तो इसम पेहरावावरून एक वयोवृद्ध म्हातारा वाटत होता. त्या म्हाताऱ्याला बघून रतनच्या जीवात जीव आला, पण क्षणभर लगेच या विचारात बुडाला की तो बाबा आपल्याला बघून थांबला का नाही. यावर जास्त विचार न करता त्याने लगेचच त्या बाबाला आवाज दिला, ओ बाबा, अहो शहराला जाण्यासाठी कोणता रस्ता आहे. यावर बाबाचं काही उत्तर न आल्यानं रतननं पुन्हा एकदा आवाज दिला, ओ बाबा, अहो मी काय विचारतोय. पुन्हा काहीच उत्तर न आल्यानं रतनला वाटलं हा बाबा बहिरा तर नाही. म्हणून त्याने त्या बाबाच्या मागे गाडी घेतली. बाबाच्या जवळ आल्यावर रतनने मोठ्या आवाजात विचारलं, ओ बाबा, अहो सांगा ना, शहराला जाण्यासाठी रस्ता कोणता आहे. मंद गतीनं चालणारा तो म्हातारा रतनच्या आवाजाने एकदम थांबला. डाव्या हातात असलेला कंदील त्यानं वर केला. डोक्यावर घोंगडी असलेली मान त्यानं गरकन फिरवली. अंधार चिरत कंदील दोघांच्या मध्ये येतो न येतो तोच कानावर विचित्र हसण्याचा आवाज आला. कंदीलच्या प्रकाशात रतनने बघितलं तर घोंगडीच्या आत फक्त धड होतं, पण त्या धडाला मुंडकच नव्हतं. हे चित्र बघून तो मोठ्यानं ओरडला, खूप घाबरला. एकदम काळजात धडकी भरली. रात्रीच्या गारठ्यात देखील अंगाला घाम फुटला. वाट चुकीची की बरोबर हा कुठलाच विचार न करता तो गाडी जोर जोरात पळवण्याचा प्रयत्न करू लागला. मागे लागलेली पीडा काही कमी होती का त्यात भरीत भर. पुढे काही अंतरावर गाडी आपोआप बंद पडली. वाचवा वाचवा म्हणत जोर जोरात गाडीची किक मारू लागला, पण अंगात मात्र त्राण न उरल्यानं आवाजही म्हणावा तसा फुटेना. तोच कानावर पुन्हा विचित्र हसण्याचा आवाज आला. मागे वळून बघतो तर काय, ते घोंगडी परिधान केलेले धड त्याच्याच मागे गाडीवर बसलेलं होतं. गाडी खाली सोडून देत एकदम धडपडला. उठून जोर जोरात पळू लागला, पण ते धड काय त्याचा पिच्छा सोडेना. स्वतःला वाचवण्यासाठी रतन जीवाच्या आकांतानं पळू लागला. ओर फुटायची वेळ आली तरी कोणीच मदतीला धावून येईना. तोच पुढे एका खांबाला जाऊन धडकला आणि खाली पडला. पुन्हा जीव एकवटून उठून बसला. एक नजर त्यानं मागे बघितलं. मागावर असलेला कंदील आता दिसेनासा झाला होता. जरा वेळ तिथे शांत बसला. घरी एकटी असलेल्या सुगंधावर काय बीतली असेल ह्या विचारानं रतनला एकदम रडू फुटलं. आता काय करावं काही समजत नव्हतं. सर्वत्र पसरलेल्या काळ्याकुट्टा अंधारात कुठं जावं काहीच कळत नव्हतं. तितक्यात अवतीभोवतीच्या वातावरणात एकदम शांतता पसरली. हवा मंदावली. पानांची सळसळ थांबली. रातकिड्यांचा आवाज बंद झाला. ही स्मशान शांतता काहीतरी विचित्र घडणार असल्याचा संकेत देते ना देते तोच रतनच्या चेहऱ्यावर एक घोंगडी येऊन पडली. चेहरा आवळल्या गेला, पाय घट्ट पकडले गेले आणि सपकन गळ्यावरती वार होणार तोच मोठ्याने ओरडत रतन झोपेतून जागी झाला. एकदम ओरडण्याचा आवाज झाल्यानं सगळा ऑफिस स्टाफ ताडकन उठून उभा राहिला. बॉस आपल्या केबिनमधून घाईघाई बाहेर आला. बॉसचा संतापलेला चेहरा बघून कोणी काही बोलायच्या आत रतन सॉरी बोलून गेला. यावर बॉस चिडून म्हणाला, रतन काय फालतूपणा चालवला हा. काय झालं ओरडायला, समजत नाही का आत क्लायंट बसलेले आहेत.
कॅबिनच्या आत बसलेली ती दोन्ही माणसे काचेतून बाहेर बघत बोलणे खाणाऱ्या रतनकडे बघत होती. रतन पुन्हा सॉरी म्हणाला. काय सॉरी? क्लायंट गेल्यावर मला केबिनमध्ये येऊन भेटा. बॉस रतनवर चिडचिड करून कॅबिनमध्ये निघून गेला. जरा वेळाने रतनकडे बघत सर्वांची कुजबूज सुरू झाली. बाजूला बसलेल्या कृष्णाने रतनला विचारलं, काय हो, काय झालं? हसे का ओरडले? यावर रतन म्हणाला, काही नाही हो, रात्री झोप नाही झाली म्हणून जरा डोळा लागला होता, तर झोपेत खूप विचित्र स्वप्न बघितलं. कृष्णा पुढे काही विचारणार तितक्यात कॅबिनमधून बॉसच्या पाठोपाठ 2 माणसं बाहेर आली. बॉसने ओळख करून देण्याच्या अनुषंगानं सर्वांना उभं राहायला सांगितलं. यावर बाजूच्या दोघांपैकी एका माणसाला बॉस म्हणाला, सर, हे माझी सर्व क्रिएटिव्ह टीम, रोहित, प्रतीक, कृष्णा, सचिन, प्रितीश, सागर, दिशा, प्रिया आणि रतन. सर्वांनी हाय हॅलो केल्यावर ती दोन्ही माणसं बॉससोबत बाहेर निघून गेली. नंतर सर्वजण आपापल्या कामात व्यस्त झाले. पण रतन मात्र या विचारात बुडाला होता की त्या दोन्ही माणसांना आपण ह्याआधी कुठेतरी बघितलं, पण नेमकं कुठं हे काही त्याला आठवत नव्हतं. बरं, आठवेना का, पण जाताना आपल्याकडे ते दोघेही अशा विचित्र नजरेनं का बघत होती? रतन एकदम गोंधळून गेला होता. त्याने बाजूला बसलेल्या कृष्णाला विचारलं, काय हो कृष्णा सर, कोण होती ती माणसं? यावर कृष्णा उत्तर देणार तितक्यात बॉस बाहेरून आला आणि म्हणाला, गाईज, आज संध्याकाळी डिनर पार्टीचं आयोजन करण्यात आलंय. ते जे आत्ता येऊन गेलेत ना, तर ते आपले नवीन क्लायंट आहेत. त्यांच्या एका महत्त्वाच्या प्रोजेक्टवर आपल्याला काम करायचं आहे. रतन, तुम्ही आत येऊन ती स्क्रिप्ट घेऊन जा आणि त्यावर जरा काम करा. आपल्या व्हिडिओ प्रोडक्शन कंपनीचे तुम्ही लाईन प्रोड्युसर आहात, त्यामुळे सगळ्या गोष्टी कशा लाईनअप लावता येईल यावर तुम्हालाच बोलायचं आहे आज रात्री. इतकं बोलून बॉस केबिनमध्ये निघून गेला. त्या पाठोपाठ रतन देखील गेला आणि जरा वेळाने स्क्रिप्ट घेऊन बाहेर आला. सगळेजण आपापल्या कामात व्यस्त होते. आपल्या जागेवर येऊन बसत रतनने स्क्रिप्ट वाचायला सुरुवात केली. एकामागून एक पाने उलटत होती तशी काळजाची धडधड वाढत होती. डोळे मोठे होत होते. अंग शहारून गेले होतं. थंडगार एसीमध्ये असूनही रतनला घाम फुटला होता. पूर्ण स्क्रिप्ट वाचून झाल्यावर पायाखालची जमीन सरकली होती, कारण स्वप्नात बघितलेला प्रत्येक क्षण जसाच्या तसा स्क्रिप्टमध्ये लिहिलेला होता. शेवटच्या पानावर एक वाक्य लिहिलेलं होतं, हॉटेल उमराईला यावं लागतं, मान तोड्या तुझी वाट बघत आहे. लेखक अण्णा माळी.